सोमवारची सकाळ टाळ मृदुंगाचा नाद, माऊली माऊलीचा अखंड गजर, प्रत्येक पाऊल पंढरीच्या दिशेने पडत होतं. डोळ्यात विठ्ठल भेटीची आस, मनात भक्तीचा सागर. पण जेजुरीच्या वाटेवर नियतीने काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. अवघ्या काही क्षणात भरधाव वाहन दिंडीत घुसला आणि नामस्मरणाचा गजर क्षणात आक्रोशात बदलला. पण नेमकं घडलं तरी काय, पाहूयात याच बातमीचा सविस्तर आढावा. तर नमस्कार, मी कोमल आणि तुम्ही पाहत आहात बाई माणूस. जेजुरी आता काही अंतरावरच उरली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुढे पुढे सरकत होती. दिंडीतील वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन चालत होते. कुणी अभंग म्हणत होतं, कुणी टाळ मृदुंगाच्या तालावर पावले टाकत होतं. अनेकांच्या चेहऱ्यावर जेजुरी गाठल्याचा आनंद देखील स्पष्ट दिसत होता. पण सासवड जेजुरी मार्गावरील बेलसर टोलनाक्याजवळ दिंडी नेहमीप्रमाणे पुढे सरकत असतानाच मागून आलेल्या दिंडीसोबतचं वाहन अचानक अनियंत्रित गेलं आणि काही कळायच्या आतच थेट महिला वारकऱ्यांच्या दिशेने पुढे घुसलं. मग पुढच्या काही सेकंदातच सगळं बदललं. क्षणभरापूर्वी जेथे माऊली माऊलीचा गजर घुमत होता, तेथे आता मदतीसाठी आर्तहाका ऐकू येत होत्या. जखमी वारकऱ्यांना वाचवण्यासाठी इतर वारकरी, स्थानिक नागरिक आणि प्रशासनाची यंत्रणा घटनास्थळी धावली. रस्त्यावर पडलेल्या जखमींना तातडीने बाजूला करण्यात आलं आणि रुग्णवाहिकांमधून उपचारासाठी जखमींना हलवण्यासाठी धडपड सुरू झाली. या भीषण अपघातात 3 महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, तर अनेक वारकरी जखमी झाले. गंभीर जखमींना जेजुरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून काहींना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस, आरोग्य विभाग आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली आणि उपचारात कोणताही हलगर्जीपणा होऊ नये असे निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मृताच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये आर्थिक मदत जाहीर केली. दरम्यान वाहन चालक नियंत्रणाबाहेर कसा गेला, चालकाकडून निष्काळजीपणा झाला का की इतर काही कारण होतं, याचा तपास आता पोलीस करत असून तपासानंतर या दुर्घटनेमागचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. मात्र दुर्घटनेने पुन्हा एकदा एक मोठा प्रश्न उपस्थित केलाय. वारी म्हणजे महाराष्ट्राच्या श्रद्धेचा सोहळा. मग या श्रद्धेच्या प्रवासात वारकऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला आणि महत्त्वपूर्ण वाटला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका.